महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2,30,00,000 जणांनी नोंदणी केली आहे। 15 ऑक्टोबर ही नोंदणीसाठी शेवटची तारीख होती। या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। पाहूया। लाडकीसाठी खुशखबर। योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार। राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। ऑगस्ट मध्ये रक्षाबंधनाला ही योजना सुरू करून सरकारने बहिणींना ओवाळणी दिली होती। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट पासूनच पैसे मिळायला सुरुवात झाली होती। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला बहुमताचा आकडा पार करता आला अशी चर्चा आहे। महिलांना आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले। आता 6व्या डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण देखील सुरू झालंय। बहिणींचा वर्षाचा शेवटही सरकारने गोड केलाय। या योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर होती। नोंदणीसाठी मुदतवाढ द्यायची का याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल। या योजनेत आतापर्यंत काय काय झालं पाहूया। जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे 7,500 रुपये दिवाळीपूर्वी जमा करण्यात आले। 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती। आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी करण्यात आली। त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले। पुणे पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणी हजारो अर्ज बाद करण्यात आले। आता डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। 2,34,00,000 महिलांना याचा लाभ मिळणार आहे। आधार लिंक झालेल्या 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हप्त्याचं वितरण होईल। नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असं बोललं जातंय। राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे, तिजोरी रिकामी आहे। असं असताना महायुती सरकारने लाडकीसाठी 3,500 कोटींची तरतूद केली आहे। नवीन वर्षात 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांचा हप्ता देताना सरकारची कसरत होणार आहे। अशा स्थितीत योजनेचा लाभ न घेतलेल्या लाडक्या बहिणींना नोंदणी करण्याची संधी मिळणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय।